नमस्कार मित्रांनो, येडी ब्लॉग्सच्या 30 डेमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो आहे अष्टविनायकांमधून एक असलेलं बल्लाळेश्वर देवस्थानच्या इथे. ठीक आहे. आणि आपण पालीच्या इथे आलो आहे. आज मंगळवार आहे आणि गर्दी किती असणार आहे भाई बघूया. एक तुम्हाला गेट दाखवतो. आपलं नागोठणे जे आहे, नागोठणेपासून 9 किलोमीटरवरती हे पालीच्या इथे बल्लाळेश्वर देवस्थान आहे. ठीक आहे. यायचं कसं तर दिवावरून ट्रेन पकडायची आहे. आणि दिवावरून कुठली ट्रेन पकडायची आपल्याला? दिवा रवा ट्रेन पकडायची आहे. त्याच्यानी तुम्ही नागोठणेला उतरून 9 किलोमीटर गाडीने वगैरे याल तर तुम्हाला बल्लाळेश्वर देवस्थान भेटेल. ठीक आहे. आता आपण आतमध्ये जाऊया, एंट्री करूया, बघूया काय ते. हा आपला गेट आहे मित्रांनो, बल्लाळेश्वर देवस्थान पालीचा. ठीक हे असे भाई इथे स्टॉल्स वगैरे लागलेले. ठीक आहे. तुम्हाला काय घ्यायचं असेल देवासाठी, पूजेला सामान वगैरे ते घेऊ शकता. तर इथे धोंडी विनायक यांचं दर्शन घ्यायला लागतं भाई. जेव्हा पण आपण बल्लाळेश्वरला येतो या देवाचं दर्शन घेणं पहिले कंपल्सरी. जसं उज्जैनला असतं ना महाबळेश्वराचं दर्शन पण घ्यायला लागतं ओंकारेश्वराच्या वेळी, तसंच तुम्हाला मंदिर दाखवतो. दर्शन घेऊन टाका. धोंडी विनायकाचं मंदिर आहे. ठीक आहे. खूप छान मूर्ती आहे बघा. हा एंट्री गेट आहे बल्लाळेश्वर देवस्थानचा. गणपतीचा एक मोठा भक्त होता बल्लाळ नावाचा. त्या बल्लाळ नावावरून बल्लाळ जो व्यक्ती होता, भक्त होता गणपतीचा, त्याला भाई हा गणपतीने दर्शन दिलं होतं. त्यामुळे या देवस्थानाला भाई बल्लाळेश्वर असं नाव आलं आहे. असं आहे. आता एंट्री करूया आपल्या मंदिरामध्ये. खूप छान असं मंदिर आहे. आपला भाऊ आहे तर लिहिलं बघा. देवी वरदायिनी आशीर्वाद दक्ष सदोदिनी दक्षिणीला सुखोदकाने होई नाणे दिले उन्नेरे देवाने. अशा बऱ्याच पद्धतीची भाई माहिती या मंदिराच्या आतमध्ये एंट्री करताना आपल्याला दिसते. बरेच आज मंगळवार आहे त्यामुळे भाई बरेच लोक दर्शनाला बाप्पाच्या येत असतात. अशा पद्धतीचा एक श्लोक पण दिलेला आहे इकडे. चला आता एंट्री करूया आपल्या मंदिरामध्ये. आज जाण्याचा मार्ग आहे. घंटा आहे ना, ही पेशवेकालीन घंटा आहे. ठीक आहे. समोर आपलं मंदिर आहे बल्लाळेश्वराचं. या साईडला एक सुंदर असा तलाव आहे. तलावामध्ये कितीतरी कासव दिसतील बघा तुम्हाला. खूप छान आणि प्रसन्न वातावरण आहे भाई. जो कोण इथे येईल त्याने भाई येणं कंपल्सरी आहे. ठीक आहे. मंदिरामध्ये. आणि हे बल्लाळेश्वराचं दर्शन तुम्ही करू शकता. आतमधून एक व्हिडिओ काढली. व्हिडिओ काढणं ॲक्च्युली अलाउड नाही, तरी पण आपण छोटी मोठी व्हिडिओ काढलेली आहे. आतून अशा प्रकारचं मंदिर आहे. इथे सगळं देवांबद्दल माहिती दिलेली आहे. ठीक आहे. हे आपले बल्लाळेश्वर हे बघा. हा अशा पद्धतीचं आपलं मंदिर आहे आणि एक नंबर आहे. खूप छान वातावरण आहे. एकदम थंड वाटतं भाई या ठिकाणी आल्यावरती. आणि जे रूप आहे बल्लाळेश्वराचं ते बघून तुम्ही नक्कीच प्रसन्न व्हाल भाई. आता मी इथं आलो आहे आपल्या मित्रांना भेटायला. त्यासोबत एक आपलं बल्लाळेश्वराचं अष्टविनायकांपैकी एक असलेलं त्याचं दर्शन तर माझं झालं. एंट्रन्स होतं या साईडला. ठीक आहे. आपला कळस, हे मंदिर आणि या साईडला तलाव आहे. हे बघा. या साईडला प्रसादालय आहे. ठीक आहे. दुपारी 11 ते 3, रात्री 7:30 ते 10 भोजनाचं कुपन घेऊन भाई तुम्ही प्रसाद घेऊ शकता. ठीक आहे. तर बस यार, आजचा व्लॉग खूप छोटा आहे. बल्लाळेश्वराचं दर्शन घेऊन आनंद झाला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी रेडी राहा. ठीक आहे. बाय बाय.